जोरात बोल. मोडी गंमत माडी तेवढूस जगत केवढी हिंमत पितायला ऐन पाठवलं काय पितायला ऐन पाठवलं ऐका पुढं गंमत झाली ऐका पुढं काय फार वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. जगू नावाचा एक मुलगा त्याच्या आई बरोबर लहात होता. ते दोघंही गरीब होते. त्यांच्याकडे होती एक गाय आणि त्या गायचं दूध विकून ते कसे बसे दिवस काढत होते. तर काय झालं माहिती आहे, अचानक त्या गायनं दूध देण्याचं बंद केलं. आता दूध देणारी गाय कोण ठेवून घेणार. नाही नसेल तर जगूच्या आईने ती गाय विकायची असं ठरवलं. सकाळी जगूने गाय घेतली आणि तो बाजारात जायला निघाला. आईने जगूला बचवून सांगितलं होतं गाय विकून जास्तीत जास्त पैसे आणायला पाहिजे. पण ती शेवटी महाताली काय दूध देणारी कोण विकत घेणार, कोणालाही नको. शेवटी कंटाळून जगू घरी निघणार. तेवढ्यात एक म्हातारा आला आणि गायच्या बदल्यात तो जादूचे पावडर द्यायला तयार झाला. आता गाय विकायला कोणीच शिल्लक नव्हतं. मग त्याला जगू तरी काय करणार. त्याच्याकडून त्या म्हाताऱ्याला गाय दिली आणि त्याच्याकडून पावटी घेतली. जगू जेव्हा पावटी घेऊन जेव्हा घरी पलटला तेव्हा पैशाशिवाय जगवल्याला म्हणून त्याचे भयंकर संतापले आणि त्याने पावटी दिली फेकून. जगू लागले लढायला. माझी पावटी तू का फेकून दिलीस. आई म्हणाले तुला पैसे आणायला सांगतो, तू पावटी कशाला घेऊन आला. पिताला जगू लढत लढत झोपला. मग त्याची आई झोपली आणि त्या रात्री ते पावट्याचे केवढे त्याला प्रचंड वेळ तयार झाले. कल्पना करा जगूच्या आईला आणि जगूला सकाळी उठल्या बुलबुली तेवढा आनंद झाला असेल आणि असलेही वाटले असेल. त्या बावट्याची वेलूवर काय पडलं असेल. हे बायची उत्सुकता असल्यानं जगू त्या वेळेवर चढत गेला. जगू वेलूवर चढतोय चाललाय वर. बघता बघता तो अगदी आकाशाच्या जवळ जाऊन पोचला. तर जगूने काय पाहिलं, एक प्रचंड गोड किल्ला. जगूने त्या किल्ल्याचा भला मोठा दरवाजा वाजवला. त्याची एक लॅक्सीड बाहेर आली. कोणले तू, काय पाहिजे तुला. जगू घाबरला. मला काय नको, मला काहीतरी खायला दे का. लॅक्सीड मला खाली पण ते जगूला म्हणाली तू इथे थांबू नकोस, इथून जा. माझ्या नवल्याने जर तुला पाहिलं तर तुला खाऊन टाकेल. माझ्या नवल्याला लहान मुलांचा चट्टामट्टा करायला पडतो. जगू म्हणाला मी नाही जाणार. तेव्हा राक्षसींना त्याची दया आली. राक्षसीने जगूला कपाटात लपवलं आणि म्हणाले हे बघ मी तुझ्यासाठी काय त्याला खायला घेऊन येते. जगू जिथे लपला होता तिथून त्याला राक्षस बोलणं व्यवस्थित ऐकू येत होतं. तितक्यात तिथून राक्षस आला. राक्षसांची जगू तर थकलाय. फी एका मुलाची कलिदा तर फी काय कुडूम धडाधडे इथे लपला कोणी त्याची जाऊन खाईल हाडे. राक्षसीने मन खाली म्हणत ते जगू एका मुलाची कलिदा तर फी काय कुडूम धडाधडे इथे लपला कोणी त्याची जाऊन खाईल हाडे. राक्षसीने
राक्षसाला सांगलं की किल्ल्यात कोणी शिरलेलं नाहीये. राक्षस म्हणाला, हो कोणीतरी शिरलेला आहे, मला वास येतो. राक्षस म्हणाले, नाही हो, कोणी शिरलेलं नाहीये, मी इथंच पाहायला होते. मग राक्षस गप्प बसला. मग राक्षसासाठी जेवण आणलं. राक्षसाचं जेवण झाल्यावर राक्षसाने आपल्या बायकोला जादूची कोंबडी आणि जादूची सालिंगी आणायला सांगितले. राक्षसाने त्या कोंबडीला जवळ घेतले, त्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाला, राक्षसाच्या राज्याची जादूची कोंबडी देतेस ना मला 4 सोन्याची अंडी, असं म्हणायचा अवकाश. कोंबडी 4 अंडे दिली, सोन्याची, खरोखरलेल्या सोन्याची. राक्षसाने एक जांभई दिले आणि त्याचं महिना ती जादूच्या सालिंगी आपोआप वाजायला लागली. ऐकता त्या राक्षसाला लागले झोप. राक्षस झोपलेला बघता जगू हळूच कपड्याच्या बाहेर पडला. त्याला ती जादूची कोंबडी ती सालिंगी घेतली आणि किल्ल्याच्या बाहेर पडला. राक्षस तेवढ्याच जागा झाला आणि त्याला कोण म्हणा, कोण आहे तो? जगू म्हणाला, मी नाही. असं बोलून जगूने ठुकली. जगू पुढे राक्षस मागे, जगू पुढे राक्षस मागे. जगू गेले बोलून चल खाली उतरत राक्षसाच्या अगोदर पोचला आणि आईला म्हणाला, आई मला कोयता दे. आई म्हणाली, कशाला? अगं राक्षस वेले बोलून खाली उतरतोय. आईने पटकन कोयता दिला आणि जगून पावट्यांचे सगळे वेल छटून टाकले. मेलो. राक्षस थाडकन जमिनीवर कोसळला आणि मेला. जगूने जादूची कोंबडी आणि सालिंगी घेतली आणि आईला दाखवले आणि कोंबडीला म्हणाला, जगूची कोंबडी, जादूची कोंबडी, देशील ना मला 4 सोन्याची अंडी? कोंबडीने लगेच 4 सोन्याची अंडी दिली, खड्या पुला सोन्याची. आईला खूप आनंद झाला. आईने जगूला जवळ घेतला आणि म्हणाली, माझा जगू बाळ कसं सोन्याचं बाळतो. हे जगू आणि जगूची आई खूप श्रीमंत झाली आणि आनंदाने लावू लागले. तुमचं सारखे